खरंच उज्जैनला जर यायचं असेल तर महाकालचा बोलावा लागतो आम्हाला। महाकालचा बोलावा आलता रात्री, दुसऱ्या दिवशी सकाळीच निघलो होतो आम्ही पण। जय श्री महाकाल, नमस्कार, कसे आहात? सगळे चांगले असाल। मी आपला होस्ट हरिओम बाराते। तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपला हॅरीज ब्लॉगमध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपलं लोकेशन बाबा की नगरी म्हणजेच उज्जैनला बाबापाशी आहे, महादेवापाशी आलेलो आहे, कालेश्वर ज्योतिर्लिंगला। तर आता इथलं काय बोलणार ना, तर आपण एका रूटनी समजा मध्य प्रदेशमध्ये आपण ओमकारेश्वर केलं, ओमकारेश्वर केल्यानंतर इकडे आलो महाकालेश्वरला, उज्जैनला। तो आपण ओमकारेश्वरचा सेपरेट एक ब्लॉग टाकलेला आहे, तो नसेल पाहिला तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन, तो एकदा ब्लॉग बघून घ्या। त्यानंतर आपण आलो आहेत महाकालेश्वर ज्योतिर्लिंगला। महाकालेश्वर ज्योतिर्लिंगला इथं आलेलो आहे आम्ही, आलो एकदा दर्शन पण घेतले, पण एवढी वाईब एवढी पॉझिटिव्हली एनर्जी भेटली तर आम्ही परत ठरवलं की परत एकदा उद्या मॉर्निंगला सकाळी जाऊन तिथं महाकालेश्वर ज्योतिर्लिंगला परत एकदा दर्शन घ्यायचे, बाबाच्या नगरीत परत एकदा डोकं टाकायचं आणि परत एकदा तीच पॉझिटिव्हली त्याच जोशमध्ये एनर्जी परत एकदा अनुभवायची। तर आपण परत एकदा मॉर्निंगला जाऊन तिथं दर्शन घेणार आहेत। मी परत एकदा मॉर्निंगला तुम्हाला पूर्णपणे मंदिराचा व्ह्यू दाखवल। उज्जैनला महाकालेश्वरला येणं खरंच एक महादेवाचा बोलावा लागतो। भरपूर लोक भरपूर ज्योतिर्लिंगाला जातात पण उज्जैनला येऊ शकत नाही, कारण की महादेवाचा जोपर्यंत बोलावा येत नाही तोपर्यंत इथं कोणी येऊ शकत नाही। आम्हाला पण बोलावा आलता, आम्ही त्याच मॉर्निंगला सकाळीच ठरवलं की म्हटलं आपल्याला उज्जैनला ओमकारेश्वरला निघायचंय म्हटलं। तर आम्ही इथं आलो। उज्जैनमधलं बेसिक आणि महत्त्वाचे टेम्पल मंदिर आपण कव्हर करणार आहे। त्यात आता महाकालेश्वर झालं आपलं, महाकालेश्वरला दर्शन घेऊन आलो। आता कालभैरव, आता हे बघत असाल हे कालभैरव आणि इथं रॉयल स्टिंग म्हणजे कालभैरवला इथं दारू चढावं लागते, पण आम्ही इथल्या लोकांना विचारलं जिथून प्रसाद घेतला तिथून, तर ते म्हणताय सध्या ते म्हणजे तिथं घेत नाहीये, ते फक्त टच करून वापस देतात। आता बघू समोर काय होतं। कालभैरवाच्या मंदिराच्या पाठीमागे हे कालभैरवाचं मंदिर आहे। लिटरली जवळपास आम्ही जेव्हा घुसलो होतो जवळ 2.5 तास लागले आम्हाला दर्शनाला कालभैरवला। म्हणजे प्रसादचं वगैरेचं होतं दारू वगैरेचं, ते फक्त तिथं घेत नाहीये, ते सध्या तिथं फक्त टच करून परत देतात सगळा प्रसाद वगैरे, तिथं ठेवत नाहीये ते। आणि हे जे कालभैरवाचं मंदिर आणि इथं नारळ वगैरे सगळं असं ठेवून आम्हाला जवळपास 2.5 तास लागले आम्हाला दर्शनासाठी। इथं पण असं मानलं जातं कालभैरवचं मंदिर म्हणजे आपण उज्जैनला महाकालेश्वर ज्योतिर्लिंगचं जेव्हा दर्शन घेतो तेव्हा इथं कालभैरवाचं पण दर्शन घ्यावं लागतं, तेव्हा हे ज्योतिर्लिंगाचं दर्शन कंप्लीट होतं। आता आपलं कालभैरवाचं पण दर्शन झालेलं आहे आणि महाकालेश्वरचं पण दर्शन झालेलं आहे। कालभैरव मंदिराचा ओपनिंग टाईम ओपन 9 वाजता होतं आणि रात्री 9:30 वाजता बंद होतं। दररोज 8:30 वाजता इथं रात्री असते कालभैरवाची आणि दररोज 8 वाजता इथं दिव्या 2 खंबे असते, त्यावर दिवे पेटवले जाते डायरेक्ट नॉनस्टॉप, कारण की आमचं अटेंड नाही झालं त्यामुळे आम्ही इथपर्यंत आलो नव्हतो। आता दर्शन घेऊन आम्ही चाललो डायरेक्ट। अरे बाप, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम इथं झाला, आमची गाडी स्टार्ट नव्हती होत कारण की बॅटरी संपली होती। आता हे झालं कोणतं आहे का रात्री गाडीत 2 जण झोपले होते, गाडीची फॅन चालू होता, AC चालू होती, त्यामुळे सगळी बॅटरी संपली होती। तर पोलिसांनी तिथे हेल्प केली रात्री 4 वाजता, त्यानंतर त्यांच्याकडनं काही झालं नाही। त्यानंतर आमच्या सोन्यांनी तिथनं ट्रॅक्टर बोलवलं, ट्रॅक्टर बोलल्यानंतर तिथनं वायर घेतलं, वायराने आमच्या गाडीला स्टो केला, तिथं ती बॅटरीला कनेक्ट करून आमची गाडी फायनली स्टार्ट झाली। म्हणजे आमच्याकडनं काही आम्ही सुरक्षित प्रवास आमचा झाला, काही पाप नव्हतं झालं, पण फायनली आमची गाडी सुरू झाली। त्यानंतर ड्रायव्हर सोबत एक सेल्फी मारलेलं गेलं, ड्रायव्हर खुश, आम्ही खुश, ओके मध्ये। जय श्री महाकाल। काल रात्री दर्शन झालं, परत एकदा मॉर्निंगला परत मंदिरात आलो आहे महाकालेश्वरचं, कारण की एवढी पॉझिटिव्हली एनर्जी भेटली होती, तर ती पॉझिटिव्हली एनर्जी परत एकदा फील करायची होती, त्यासाठी परत एकदा मंदिरात आलेलो आहे। सकाळी आंघोळ वगैरे करून आलो। जय श्री महाकाल। जय श्री महाकाल। तर फायनली महाकालेश्वरचं दर्शन झालं आमचे। आम्हाला जवळपास गर्दी खूप आहे इथं, तर जवळपास आम्हाला 3-3.5 तास लागले दर्शनाला। गर्दी एवढी होती का ते हे जे मंदिर आहे या मंदिरापाशी आम्हाला हे जे मंदिर आहे याच्या समोर फोटो काढायचे होते, मंदिरासमोर फोटो आणि व्हिडिओ काढायचे, तेवढी गर्दी भयंकर का ते तिथं थांबून पण देत नाहीये, त्यामुळे आता डायरेक्ट बाहेर आलो। आता बाहेरून इथं पाताल लोक आणि मग समोर हे सगळं कव्हर करणार। बाहेर फोटो काढलेले आहेत 2-4, पण तिथं मंदिराजवळ फोटोच काढून देत नाही। आता पाताल लोकला जाणार इथून आणि पाताल लोकला गेल्यानंतर मग तिथं फोटो काढणार। काही म्हणजे एवढं खतरनाक विषय इथला।
अरे बाप, व्ह्यू तर ठीक आहे पण वाईब एवढा भयानक भेटत्या. म्हणजे एकदा याला या तुम्ही उज्जैनला या, महाकालेश्वरला या एकदा, कारण की एवढा भयानक व्ह्यू भेटतो. अरे बाप, म्हणजे शब्दच नाही राहत बोलायला. एवढा वाईब पॉझिटिव्हली भेटता का ते असं वाटतं की बाबा कोणत्या नगरीत आलो कुठं आलो आपण डायरेक्ट. म्हणजे सगळं चेंजेस वाटतं, सगळं वातावरण वगैरे सगळं भयानकच वाटतं डायरेक्ट इथं. आता इथून आपलं महाकालेश्वरचं दर्शन झालं. आता इथून आपण चाललो महाकाल लोकला एवढा खतरनाक व्ह्यू, कारण की प्रत्येक टाईपच्या तिथं महादेवाच्या मूर्ती आहे. प्रत्येक जेवढा अवतार आहे तेवढ्या अवताराची पूर्णपणे तिथं मूर्त्या लावलेल्या आहे. तर ते मी तुम्हाला काही सिनेमॅटिक शॉट पण घेणार आहे, ते पण दाखवल. तर आज दर्शन तर करून आलो आम्ही. काल पण गेलतो. काल आम्ही 5 वाजता गेलतो. तर 5 वाजता तिथं तेव्हा महाकालचा सिंगर चालू होता. ते पण एवढं भयानक दाखवलं होतं. म्हणजे आम्ही ते LED पाशी थांबलो होतो आणि ते एवढं भयानक म्हणजे साज वगैरे करता त्या महादेवाचा, ते एक भयानक दिसतं, खतरनाक व्ह्यू डायरेक्ट. सिंगार महाकालेश्वर उज्जैनचं फक्त मंदिर सोशल मीडियावरच पाहत होतो आम्ही. तर ते आता साक्षात पाहिलं ते एवढं भयानक वाईब आणि एवढा खतरनाक वाईब भेटत होत्या. बाप रे बाप. तिथं आज थांबून नाही दिलं, कारण की आज तेवढी गर्दी पण होती तिथं, त्यामुळं तिथं थांबून नाही दिलं. डायरेक्ट कॅम्पसच्या बाहेर काढलं होतं. काल आम्ही शिंगार चालू होतं तेव्हा थांबलो होतो तिथं, कारण की काल एवढी गर्दी नव्हती. आज सकाळपासून जास्त गर्दी. खरंच उज्जैनला जर यायचं असेल तर महाकालचा बोलावा लागतो. आम्हाला महाकालचा बोलावा आलता रात्री. दुसऱ्या दिवशी सकाळीच निघलो होतो आम्ही पण एकदा खरंच उज्जैनला या, महाकालेश्वरचं दर्शन घ्या, काल भैरवचं दर्शन घ्या. इथं खरं जे ऐकलं होतं ते खरं म्हणते लोक, कारण की ते एनर्जी वेगळी भेटते, वेगळी फील भेटतं. तर ते आज अनुभवलं. आतापर्यंत फक्त ऐकत होतो, ते आज अनुभवलं. आणि आज मी खरंच सांगतोय की इथं एक वेगळीच हवा भेटते. महादेवाचं सगळं वातावरण, सगळं नेचर महादेवाचं. महाकाल लोकला भरपूर मूर्ती आहे. त्यातलं एक महादेवाचं लोकांचं आणि राक्षस लोकांचं समुद्रमंथन झालं, त्याची एक मूर्ती इथे समुद्रमंथनाची. महादेवांना इथं नीलकंठाचं एक नाव पडलं होतं, कारण की त्यांनी जे समुद्रमंथन झालं तर जे विष निघलं होतं तर त्यांनी ते ग्रहण केलं. तर त्यामुळं त्यांचं शरीर निळं झालं, त्यामुळे त्यांचं नाव इथं नीलकंठ पडलं होतं. इथं आणखी एक मूर्ती आहे. इथं रावणानं पर्वत उचललं होतं, महादेव पार्वतीला घेऊन पर्वत उचललं होतं. ती मूर्ती दाखवतो. ती मूर्ती कैलाश पर्वत उठवलं होतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा. आता भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये म्हणजेच आता आपण उज्जैनहून शिहोरला जाणार आहे, कुबरेश्वर धामचा एक सेपरेट व्हिडिओ टाकणार आहे. तर भेटूया त्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. टाटा, बाय बाय.